अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे। श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नहाटा यांना कथित आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेत पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले। न्यायालयानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। हा गुन्हा जुनाच असला तरी अटकेच्या आत्ताच्या टायमिंगच्या कारणाची सध्या तालुक्यासह जिल्ह्यातही चर्चा सुरू आहे। यामागं दोन कारणं चर्चेत आहेत। पहिलं म्हणजे विधान परिषद निवडणूक आणि येऊ घातलेली जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक, तर दुसरं तालुक्यात अलीकडेच घडलेल्या एका घटनेवरून नहाटा यांचा पोलिसांशी झालेला वाद। अशा दोन कारणांची चर्चा सुरू आहे। नहाटा यांच्या अटकेमागचं मूळ प्रकरण काय पाहूया। या प्रकरणाची सुरुवात पुण्यातील वाकड इथं राहणारे सॉफ्टवेअर अभियंता राहुल रामराजे मक्तेदार यांनी दिलेल्या तक्रारीपासून झाली आहे। तक्रारीनुसार त्यांची 2,60,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणात आरोपी असलेल्या अजय चौधरी आणि रविराज जोशी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली। त्यानंतर अजय चौधरींना न्यायालयाकडून जामीनही मंजूर झाला। मात्र तपासादरम्यान बाळासाहेब नहाटा पोलिसांसमोर हजर राहत नसल्यानं न्यायालयानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आणि नहाटा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नहाटांना पोलिसांशी पंगा घेणं खरंच नडलं। श्रीगोंदा तालुक्यात आरोग्य केंद्राच्या विरोधात एक आंदोलन झालं होतं। त्या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला। त्यातील इतर आंदोलकांना अटक झाली, मात्र नहाटा यांना अटक होऊ शकली नव्हती। त्यामागे त्यांचं राजकीय वलय असू शकतं। मात्र याच दरम्यान विविध मुद्द्यांवर त्यांचा पोलिसांशी वाद झाला। त्यामुळेच पोलिसांनी पुणे पोलिसांकडचं हे जुनं प्रकरण पुढे आणून पुणे पोलिसांकरवी ही कारवाई केल्याचंही बोललं जात आहे। जिल्हा बँकेसाठी श्रीगोंदा तालुक्यातून आमदार विक्रम पाचपुते यांचे बंधू प्रतापसिंह पाचपुते, राजेंद्र नागवडे, राहुल जगताप यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी कंबर कसली असतानाच बाळासाहेब नहाटा आणि दत्तात्रय पानसरे यांनी देखील एकत्र येत आपल्या सोयीच्या सोसायटी ठराव करून घेण्यासाठी फिल्डिंग लावली होती। श्रीगोंद्याच्या राजकारणात नहाटा आणि दत्तात्रय पानसरे यांची जोडी कायम केंद्रस्थानी राहिली आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीवेळी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दत्तात्रय पानसरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। रात्रीपर्यंत रंगलेल्या या माघारी नाट्यात प्राजक्त तनपुरेंना बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना मोठी कसरत करावी लागली होती। मात्र तनपुरे बिनविरोध होताच दत्तात्रय पानसरे यांच्या पणन महासंघाच्या अध्यक्षपदावर अविश्वास आणण्यात आला आणि विधान परिषद निवडणुकीत दिलेल्या त्रासाचे भाजपनं उट्टे काढल्याचं दिसून आलंय। अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नहाटा हे पानसरे यांच्यासोबत दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून होते। जिल्हा बँक निवडणुकीतील आगामी समीकरण आणि विधान परिषद निवडणुकीत पानसरेंना दिलेली साथ नहाटा यांच्या अटकेला कारणीभूत ठरल्याचं बोललं जाते। त्यांच्या अटकेमागं जिल्ह्यातील बड्या भाजप नेत्याचा हात असल्याची चर्चाही श्रीगोंद्यात रंगली। या प्रकरणात पुढं काय होतं, कोणती नवी माहिती समोर येते आणि जिल्हा बँकेच्या राजकारणावर त्याचा नेमका काय परिणाम होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ही कारवाई फक्त कायद्याची प्रक्रिया आहे की यामागं काही वेगळं राजकीय गणित दडलंय, याचं उत्तर येत्या काही दिवसात स्पष्ट होऊ शकतं। तर मंडळी, नहाटा यांच्या अटकेच्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।